यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. पाहुयात बातमी 36 जिल्ह्यांची. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाने पनवेल ते सावंतवाडी रोड आणि मडगावसाठी 10 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. यामध्ये सावंतवाडी रोडसाठी 8 आणि मडगावसाठी 2 विशेष फेऱ्यांचा समावेश असणार आहे. वांद्रे वरळी सागरी सेतू मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचा पायाभूत प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प पूर्णपणे जनहिताचा आहे असं निरीक्षण नोंदवून मुंबई उच्च न्यायालयाने या सेतूवरील टोल वसुलीसाठीच्या नवीन निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार दिलाय. मराठीमध्ये नामफलक लावण्यामध्ये टाळाटाळ करणाऱ्या आस्थापनांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेने कंबर कसली आहे. 3 दिवसांमध्ये सुमारे 296 आस्थापनांच्या विरोधात अधिनियमांतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. राज्यात पुन्हा उष्णतेची लाट अतितीव्र झाली आहे. रविवारी अकोला, अमरावती, वर्ध्यात देशातील सर्वाधिक 46 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांचा पारा 45 अंश इतका होता. म्हाडाच्या मुंबई मंडळ सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी आता केवळ शेवटचे 10 दिवस शिल्लक आहेत. मात्र अद्याप जेमतेम 60,000 अर्ज अनामत रकमेसह दाखल झालेत. घरांच्या अवाजवी किमतीमुळे सर्वसामान्यांनी या लॉटरीकडे पाठ फिरवली आहे. उन्हाच्या तीव्र तडाख्यामुळे भाजीपाला उत्पादनामध्ये घट झाली. परिणामी मुंबईतील किरकोळ बाजारामध्ये प्रति किलो भाज्यांचे दर सरासरी 15 ते 20 रुपयांनी वाढलेत. तर काही भाज्यांच्या दरामध्ये दुपटीने वाढ झाली आहे. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावर नियमभंगांमुळे होणारे अपघात रोखणं आता शक्य होणार आहे. बेशिस्त वाहन चालकांवर पुढील महिन्यापासून वचक बसेल. या मार्गावर बसवण्यात आलेली इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम पुढील महिन्यापासून कार्यान्वित होती आहे. पुढील टप्प्यामध्ये नागपूर ते जालना दरम्यानच्या 364 किलोमीटर लांबीच्या मार्गावर ही सेवा सुरू केली जाते. त्याद्वारे वाहन चालकांकडून होणाऱ्या 16 प्रकारच्या नियमभंगांवर थेट दंडात्मक कारवाई होणार आहे. नागपूर विभागामध्ये यंदाच्या खरीप हंगामासाठी तब्बल 18,25,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचं नियोजन करण्यात आलंय. धान, कापूस, सोयाबीन, तूर आणि तेलबिया पिकांच्या उत्पादन वाढीवर भर देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी दिल्या आहेत. गोंदिया हा धानाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आता जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील धान खरेदी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये धान खरेदीसाठी खरेदी केंद्रावर पोहोचत आहेत. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 58,136 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तर 6,297 शेतकऱ्यांकडून 3,569 क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. भुसावळच्या शासकीय विश्रामगृहामध्ये कोणीही उपस्थित नसताना पंखे, एसी आणि लाईट सर्रासपणे सुरू असल्याचं दिसून आलंय. विजेचा अपव्यय होत असतानाही संबंधित अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे. सरकारी कार्यालयांमध्ये ऊर्जा बचतीबाबत सतत सूचना दिल्या जात असताना प्रत्यक्षात मात्र नियमांचं पालन होत नसल्याचं या प्रकारातून स्पष्ट होत आहे. महाराष्ट्राच्या कुस्ती विश्वाचं लक्ष लागून राहिलेल्या 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. पैलवान महेंद्र गायकवाड आणि पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये अंतिम लढत सुरू असतानाच पृथ्वीराज मोहोळ यांना दुखापत झाली आणि त्यांना सामना अर्धवट सोडावा लागला. त्यामुळे महेंद्र गायकवाड यांनी 52व्या हिंद केसरी स्पर्धेचा किताब पटकावला. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उंडाळे गावातील 11 गावांमध्ये कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये शेती आणि पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होतीये. आमदार अतुल भोसले यांच्याकडे शेतकऱ्यांनी वाकुर्डे योजनेचं पाणी सोडण्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांच्या मागणीला यश आलं असून आमदार अतुल भोसले यांच्या प्रयत्नामुळे अखेर वाकुर्डे योजनेचं पाणी उंडाळे धरणातून सोडण्यात आलं. यावेळी विभागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यात 10वीचा निकाल जाहीर होईना आठवडा उलटला तरी
10वीच्या परीक्षेमध्ये तब्बल 14 लाख विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। रिपीटर, पुनर्परीक्षार्थी असे मिळून एकूण 15 लाख विद्यार्थी 11वी प्रवेशासाठी पात्र आहेत। मात्र प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आतापर्यंत केवळ 9,54,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। उत्तराखंडमधील प्रसिद्ध चारधाम यात्रेला 19 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे। आतापर्यंत 15.36 लाखांपेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेतलं। विक्रमी गर्दी सोबतच यात्रेदरम्यान भाविकांच्या मृत्यूचं प्रमाणही वाढलंय। यानंतर एक सविस्तर बातमी आपण पाहूयात। इराण आणि इस्रायलमधील युद्धाचे जगभरात परिणाम जाणवायला लागलेत। अनेक देशांमध्ये इंधन तुटवड्याची समस्या निर्माण झाली आहे। अशातच इंधन टंचाईच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना गंभीर इशारा दिलाय। इंधन संकटाची स्थिती सुधारली नाही तर सर्व काही संपेल। काही दशकांमध्ये झालेली प्रगती पुसून प्रचंड गरिबी येऊ शकते असा इशारा पंतप्रधान मोदींनी दिलाय। नेदरलँडमध्ये भारतीयांना संबोधित करताना मोदींनी हे विधान केलंय। मोदींच्या या विधानामुळे इंधनासह अनेक मुद्द्यांवरून जगभरात निर्माण झालेलं भयान वास्तव समोर आलंय। त्यामुळे आता देशातील नागरिकांनी इंधन बचत करणं गरजेचं बनलंय। पहले कोरोना आया, फिर युद्ध होने शुरू हो गए और अब आज की एनर्जी क्राइसिस है। ये दशक दुनिया के लिए आपदाओं का दशक बन रहा है। हम सभी देख रहे हैं, अगर ये स्थितियां तेजी से नहीं बदली गई तो बीते अनेक दशकों की उपलब्धियों पर पानी फिर जाएगा। दुनिया की बहुत बड़ी आबादी फिर से गरीबी के दलदल में चली जाएगी। यानंतरची बातमी आपण पाहूयात। इंधनाची बचत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विमानाचा वापर टाळलाय। रस्ते मार्गे मुंबईहून पुणे तसेच पुणे ते मुंबई असा प्रवास त्यांनी केलाय। कनेक्टिंग लिंक मार्गे त्यांनी हा प्रवास केलाय। पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून काटकसरीचा निर्णय घेण्यात आलाय। आता पाहूयात बातम्या वेगवान स्वरूपात। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या आमदारांनी शरद पवार यांना साकडं घातल्याची सूत्रांची माहिती आहे। साहेब काहीतरी करा अशी विनवणी शरद पवारांनी केल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। राष्ट्रवादी पक्षामध्ये सुरू असलेल्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाच्या काही आमदारांनी शरद पवार यांना फोन केल्याची माहिती आहे। चंद्रकांत नवघरे यांनी हिंगोली परभणी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार निवडून येईल असा दावा केलाय। दोन्ही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादीचे सर्वाधिक सदस्य असल्यामुळे विजय निश्चित असल्याचं ते म्हणाले। भोसरीमध्ये माजी महापौर मंगला कदम यांनी आमदार महेश लांडगे यांना धारेवर धरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। माजी आमदार विलास लांडे यांना पराभूत करण्यासाठी मदत केली, मात्र तुमचे नगरसेवक सहकार्य करत नसल्याचा आरोप मंगला कदम यांनी केलेला आहे। मराठा आरक्षणाऐवजी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढा उभा करण्याचा अप्रत्यक्ष सल्ला शिवसेनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगेंना दिलाय। सर्व जाती धर्मातील शेतकऱ्यांसाठी आपण लढत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तसेच हमीभाव आणि शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली आहे। नांदेडमध्ये आयोजित भाजपच्या 2 दिवसीय प्रशिक्षण शिबिरावर उधळपट्टीचे आरोप होत आहेत। महागड्या वातानुकूलित हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांसाठी शाही मेजवानीची व्यवस्था करण्यात आलेली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचं आवाहन केलेलं असताना भाजपकडूनच त्याला हरताळ फासल्याची चर्चा सुरू झाली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी देशाच्या आर्थिक परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे। डॉलर लवकरच 100 रुपयांच्या वर जाईल आणि पेट्रोल 120 ते 130 रुपये लिटर होईल असा दावा त्यांनी केलाय।
ईश्वरपूर येथील कार्यक्रमात बोलताना त्यांनी आर्थिक संकटामुळे लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होईल असं मत व्यक्त केलंय। पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या सिंचन नगर मैदानावर आयोजित ॲग्री हॅकेथॉन 2026च्या समारोप समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले। यावेळी त्यांनी कृषी क्षेत्रातील नव्या संशोधनावर आधारित स्टार्टअप्सच्या प्रदर्शनाची पाहणी केली। सदाभाऊ खोत यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यावरील पोलिसांच्या वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या नेत्याला सन्मानाची वागणूक मिळाली नाही अशी टीका करत खोत यांनी सरकारलाच घरचा आहेर दिलाय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर उपविभागीय महसूल कार्यालयाची अचानक पाहणी केली। त्यावेळी त्यांनी थेट महसूल सहाय्यकाच्या खुर्चीवर बसून कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेत नागरिकांची कामे पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआयने लातूरमधील एका खासगी क्लासची पुन्हा चौकशी केली आहे। दिल्लीहून आलेल्या अधिकाऱ्यांनी क्लासमधील कागदपत्रे, संगणक आणि विद्यार्थ्यांच्या नोंदीची तपासणी केली। या कारवाईमुळे लातूरच्या कोचिंग क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे। नांदेडमध्ये नीट निकालापूर्वीच विद्यार्थ्यांच्या गुणांची जाहिरात करणाऱ्या एका खासगी कोचिंग क्लासेसची चर्चा सुरू झाली आहे। सीबीआय चौकशी झालेल्या विद्यार्थिनीला केमिस्ट्रीमध्ये 180 पैकी 180 गुण मिळाल्याची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली असून संबंधित क्लासेस आता तपास यंत्रणेच्या रडारवर आलाय। चित्रा वाघ यांनी नांदेडमध्ये बोलताना नीट पेपर फुटी प्रकरणातील दोषींना सोडलं जाणार नाही अशी भूमिका सरकारची असल्याचं सांगितलं। तसेच महिलांवरील अत्याचार हा राजकारणाचा नव्हे तर समाजकारणाचा प्रश्न असल्याचंही त्या म्हणाल्या। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीवर परिणाम करणारा महत्त्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतलाय। बीडचे विशेष मकोका न्यायाधीश व्ही.एच. पटवदकर यांची संगमनेर येथे बदली करण्यात आली असून आता या प्रकरणाची पुढील सुनावणी नव्या न्यायाधीशांसमोर होणार आहे। दरम्यान धुळे येथील न्यायाधीश जे.आर. पुलाते यांची बीडमध्ये आता नियुक्ती करण्यात आली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणावरून सोलापुरात युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे। सिव्हिल हॉस्पिटल ते भाजप कार्यालयापर्यंत मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली आहे। पेपर फुटी प्रकरणामध्ये कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। देशभरात गाजत असलेल्या नीट घोटाळ्याचा मास्टर माइंड पी.व्ही. कुलकर्णीबाबत नवी माहिती समोर आली आहे। कुलकर्णी हा मूळचा बीडचा आहे। बीड शहरातील शाहूनगर भागात त्याचे वडिलोपार्जित घर होते। ते पाडून आता त्या जागेवर खर्च करून टोलेजंग 5 मजली सदनिकेची इमारत उभारली जाते। विशेष म्हणजे या इमारतीचं बांधकाम करताना नियमांचं पालन केलं नसल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केलाय। पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानाबाबत मोठी बातमी समोर आली आहे। दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलाय। तीर्थक्षेत्र पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगीण विकास होणार असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत व्यक्त केलं। दरम्यान ट्रस्टचे सरचिटणीस आमदार हेमंत रासनेंच्या पाठपुराव्याला यश आलंय। आता बातमी आहे बाईक टॅक्सी बाबत। मुंबईसह राज्यात अधिकृत परवानगी विना सुरू असलेल्या या बाईक टॅक्सींवर कारवाईचा इशारा राज्य सरकारने दिल्यानंतर या नियमबाह्य सेवेला खीळ बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती। मात्र अवघ्या 24 तासांमध्ये सरकारने घुमजाव केलाय। ही सेवा देणाऱ्या कंपन्यांचे ॲप प्ले स्टोअर, ॲपल ॲप स्टोअर वरून हटवण्याचे आदेश मागे घेण्यात आलेत। त्यामुळे ओला, उबर, रॅपिडो या कंपन्यांना दिलासा मिळालाय। या प्रकरणाचा फेरआढावा सुरू असून कोणतीही कारवाई करू नये असं पत्र महाराष्ट्र सायबर विभागाने प्रस्तुत केलंय। त्यामुळे बाईक टॅक्सीवरील ठोस कारवाईचा परिवहन विभागाचा दावा पोकळ ठरलाय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 12 मे रोजी राज्य पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांना पत्र लिहून बाईक टॅक्सी ॲप बंद करावेत आणि कंपनी मालकांवर गुन्हे दाखल करावेत
अशा सूचना केल्या। मंत्र्यांच्या पत्राचा आधार घेत 15 मे रोजी महाराष्ट्र सायबरने गुगल आणि ॲपलला नोटीस बजावली। त्यामध्ये ओला, उबर, रॅपिडो ॲप हटवण्याच्या सूचना देऊन स्पष्टतेसाठी लिंकही पाठवल्या होत्या। या पत्राला 24 तास उलटण्याआधीच महाराष्ट्र सायबरने ॲपल आणि गुगलला पुन्हा एकदा शनिवारी पत्र पाठवलंय। यामध्ये 15 मे रोजी जारी केलेल्या नोटिशीवर सध्या कोणतीही कारवाई करू नये असं म्हटलंय। पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। बिहारमधील सासाराम रेल्वे स्थानकावर पटना फास्ट पॅसेंजर ट्रेनच्या एका डब्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर उभ्या असलेल्या या प्रवासी डब्याला अचानक आग लागून डबा पूर्णपणे जळून खाक झालाय। मात्र आरपीएफ जवान आणि स्थानिकांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे। त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही। अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली। प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। बुझाने का यहाँ पे कोई उपाय नहीं है। यानंतर पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। ऐन सुट्ट्यांच्या हंगामामध्ये रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोकण रेल्वेचं वेळापत्रक अक्षरशः कोलमडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। रविवारी मडगावहून मुंबईकडे जाणारी कोकण कन्या एक्सप्रेस तब्बल 3 तास उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले। सावंतवाडी येथे सायंकाळी 8:40 येणारी गाडी रात्री 11:30 वाजता दाखल झाली आणि त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारे शेकडो प्रवासी 3 ते 10 तासांपासून प्रतीक्षेत अडकून पडले होते। नवी मुंबई विमानतळ आणि त्या अनुषंगाने उपलब्ध होणाऱ्या रोजगारामध्ये स्थानिक तरुणांना संधी मिळावी यासाठी शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी पुढाकार घेतलाय। त्यासाठी अलिबागमध्ये विशेष प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलंय। यामध्ये या क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळणार आहे। मालवण वेंगुर्ला जवळील निवती रॉक समुद्रात अंडर वॉटर म्युझियम आणि आर्टिफिशियल रीफसाठी भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका INS गुलदार ही स्थापित करण्यासाठी अखेर मुहूर्त मिळालाय। 18 मे पासून स्कटलिंगच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। हर घर नल हर घर जल या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येकाच्या घरात नळाद्वारे पाणी पोहोचवण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे राज्यात सुरू आहेत। मात्र ही कामे करणाऱ्या ठेकेदारांना मागील वर्षभर झालेल्या कामाचे पैसे न दिल्याने अनेक ठेकेदार आर्थिक विवंचनेमध्ये आलेत। यावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासकीय पाणी पुरवठा कंत्राटदार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय कंत्राटदार हे महाअधिवेशन भिवंडी तालुक्यामध्ये रांजणोली येथे पार पडलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना बचतीच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारतासाठी केलेल्या आवाहनास जाहीर पाठिंबा देण्यासाठी सांगलीतील मारुती चौक येथे नागरिक शेतकरी कष्टकरी परिषद पार पडली। परिषदेमध्ये सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांनी मोदींच्या आवाहनाची खिल्ली उडवणाऱ्या विरोधकांवर टीका केली आहे। कृष्णराज महाडिक यांनी शक्तीपीठ महामार्ग हा समृद्धी महामार्गाप्रमाणे गेम चेंजिंग ठरणार असल्याचा दावा केलाय। विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे। तर हजारो शेतकऱ्यांनी महामार्गाला समर्थन दिल्याचंही महाडिक म्हणाले। वर्धा जिल्ह्यामध्ये उष्णतेचा कहर पाहायला मिळतोय। जिल्ह्याचा पारा तब्बल 46 अंशांवर पोहोचला असून देशातील सर्वाधिक तापणारा जिल्हा म्हणून वर्ध्याची नोंद झाली आहे। वाढत्या उष्णतेमुळे रस्त्यावर शुकशुकाट दिसतोय, तर भाजीपाला विक्रेत्यांनाही याचा मोठा फटका बसतोय। पुढील 2 दिवस तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यातील पुणे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। संत सावता माळी यांची संजीवनी समाधी असलेल्या अरणसह पंचक्रोशीच्या गावातील बाधित शेतकऱ्यांनी महामार्ग बंद करून आंदोलन केलं। राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पुणे सोलापूर महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरलाय। लहान मुले ड्रग्सच्या विळख्यामध्ये सापडली आहेत। महाराष्ट्राचा उडता पंजाब झालाय। दुसऱ्यांचे पक्ष फोडून जोर जबरदस्ती करण्यापेक्षा अंमली पदार्थांचं वाटप करून समांतर काळ्या पैशांची यंत्रणा चालवणाऱ्या ड्रग पेडलरांच्या मुसक्या बांधा अशी टीका शेतकरी नेते राजू शेट्टींनी केली।
जळगावच्या उमाळा MIDCतील उद्योगांवर वीज समस्येचं संकट ओढावल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महावितरण अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. जळगावचे उद्योग पळवण्याचे बेणं घेतलंय आहे का, अशा शब्दामध्ये त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली आहे. जळगाव MIDCतील तब्बल 25 ते 30 उद्योग कंपन्या वीज समस्येमुळे बंद होण्याच्या उंबरठ्यावर आल्या आहेत. वारंवार होणाऱ्या ट्रिपिंगमुळे उत्पादनावर मोठा परिणाम होत असून उद्योजकांचं आर्थिक नुकसान वाढलंय. या पार्श्वभूमीवर उद्योजकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेत अखंडित वीज पुरवठ्याची मागणी केली आहे. पुढील 8 दिवसांमध्ये समस्या सुटली नाही तर उद्योग बंद करण्याचा इशाराही उद्योजकांनी दिलाय. जळगावमध्ये अखिल भारतीय आदिवासी क्रांती संघटनेची स्थापना करण्यात आली. राज्यभरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने मेळाव्यामध्ये सहभागी झाले. समाजावरील अन्याय, महिलांवरील अत्याचार आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी एकजूट होण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. जुन्नर तालुक्यातील कोपरे गावामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावातील महिलांना खडकातील टाकीमध्ये उतरून जीव धोक्यात घालून पाणी भरावं लागतंय. 9 टाक्यांपैकी फक्त एका टाकीमध्ये पाणी शिल्लक असून गावाला 8 दिवसांपासून एकदाच टँकरने पाणी पुरवठा केला जातो. जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील मांडवे गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गावातील विहिरी आणि नैसर्गिक पाणी स्रोत कोरडे पडल्यामुळे 2,500 लोकसंख्या टँकरवर अवलंबून आहे. मात्र 3 ते 4 दिवसांनी एकदाच टँकर येत असल्यामुळे ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत. दूषित पाण्यामुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण झालाय. अमरावती ट्रॅफिक नियमांचा खुलेआम बोजवारा उडाल्याचं चित्र समोर आलंय. कॅम्प परिसरामध्ये विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या बंगल्यासमोरूनच विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेले ऑटो धावत असून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. मुख्य रस्त्यावर दररोज नियमभंग होत असतानाही ट्रॅफिक पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातल्या खापा या गावामध्ये जनगणनेला तीव्र विरोध करण्यात आलाय. ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी जनगणनेवर बहिष्कार टाकत कर्मचाऱ्यांना परत पाठवलंय. जातनिहाय जनगणना आणि ओबीसींची स्वतंत्र नोंदणी झाल्याशिवाय गणना होऊ देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मुंबईतील नागपाडा पोलिसांनी अटक केली. दुकानाचं शेड स्क्रू ड्रायव्हरने उचकटून 1,43,000ची रोकड त्यानं चोरली होती. इब्राहिम युनुस खान उर्फ टकल्या असं सराईत आरोपीचं नाव आहे. नागपूरमधील मोमिनपुरा इथल्या फाजिला जबीन हिचा अमरावतीमधील सासरी मृत्यू झाला होता. मात्र सासरच्या मंडळींनी तिची हत्या केल्याचा आरोप करत माहेरच्या लोकांनी मृतदेह कब्रस्थानातून ताब्यात घेतला. या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. गोंदियामध्ये घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यांना छत्तीसगडमधून अटक करण्यात आली. गोंदिया शहरातील सिव्हिल लाईन परिसरात चोरट्याने अनेक घरफोड्या केल्या होत्या. चोरट्याने चोरलेल्या वस्तूंपैकी काही मुद्देमालही जप्त करण्यात आलाय. एक आरोपी अद्याप फरार आहे.